नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक विदर्भ पद्धतीचं अतिशय चविष्ट खूप चटपटीत असं पांढरा कांदा कैरीचं लोणचं। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा पांढरा कांदा खाणं खूप लाभदायक असतं। पांढरा कांदा हा उष्णता कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे, त्यामुळे आवर्जून घरोघरी हे पांढऱ्या कांद्याचं लोणचं बनवून खातात। मस्त सोपी अशी रेसिपी आहे, खूप चटपटीत आहे। चला तर बघूयात आता याची कृती। पांढऱ्या कांद्याचं लोणचं हे खूप दिवस टिकत नाही, हे तात्पुरतच बनवतात। एकदा बनवल्यानंतर 4-5 दिवस बाहेर टिकतं, किंवा तुम्ही जर बरणीमध्ये ठेवून फ्रीज मध्ये ठेवलं तर 14-15 दिवस टिकतं। त्यामुळे अगदी किलो मध्ये वगैरे काही प्रमाण देणार नाही, थोडंसं नगावरच तुम्हाला प्रमाण देणार आहे। या ठिकाणी मी घेतले आहे छोट्या ते मध्यम आकाराचे 9 ते 10 पांढरे कांदे। पांढरे कांदे सोलून हे बघा मी त्याला या प्रकारे प्लस आकारामध्ये कापून घेतला आहे। ज्या प्रकारे आपण भरली वांगी करताना काप देतो तसे सर्व कांद्यांना काही काप देऊन घ्या, म्हणजे यामध्ये मसाला आतपर्यंत मुरेल। सर्वप्रथम एका पसरट मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला साधारण 3 ते 4 टेबलस्पून गरम केलेलं तेल घालायचं आहे। तुम्ही बघू शकता हे गरम केलेलं शेंगदाण्याचं तेल आहे, यामधनं अशी वाफ निघत आहे। 3 ते 4 टेबलस्पून तेल आहे। या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे तेल थोडं कोमट व्हायची वाट बघायची आहे। खूप गरम तेल नको आपल्याला लोणच्यासाठी, पहिले अगदी गरम करून घ्या आणि नंतर थोडं कोमट होण्याची वाट बघायची आहे। हे तेल थोडं कोमट झालं, आता यामध्ये साधारण 1.5 टीस्पून मोहरीची डाळ घालणार आहे। ही विकतची मोहरीची डाळ आहे, अगदी स्वच्छ अशी। पाव टीस्पून हिंग। तुम्ही बघू शकता हे तेल कोमट आहे, खूप गरम नाही पण अगदी गार देखील झालेलं नाही। अशा कोमट तेलामध्येच आपल्याला हे मसाले घालायचे आहे। हळद घालूया पाव टीस्पून। 1.5 टीस्पून मीठ घालणार आहे। 3 ते 4 लवंग आणि 7-8 काळी मिरी ह्याची मी पूड करून घेतली आहे, ही पूड देखील घालणार आहे। मसाल्याची ह्या पूडची खूप मस्त टेस्ट येते। साधारण 2 टीस्पून बॅडगी मिरचीचं तिखट, यानी रंग खूप छान येतो। काश्मीरी लाल मिरची किंवा बॅडगी मिरचीचं तिखट लोणच्यामध्ये घालावं, यानी लोणचं खूप तिखट देखील होत नाही, शिवाय त्याला रंग देखील खूप छान येतो। आता आपल्याला हा मसाला पूर्णपणे थंड होण्याची गार होण्याची वाट बघायची आहे। कोमट तेलामध्येच हे मसाले टाका। मसाला पूर्णपणे थंड झाला आहे, गार झाला आहे। आता हे कांदे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। अर्धी वाटी किसलेली कैरी घालणार आहे। आंबटपणासाठी आपण इथे कैरीच वापरूया, कैरीची टेस्ट खूप मस्त येते। 1 टीस्पून गूळ घालणार आहे। गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण अगदीच थोडा घातला तर ह्याची चव छान बॅलन्स होते। आता आपण हे मिक्स करूया। बघा याला रंग खूप सुरेख आला आहे। तुम्ही बघू शकता हे लोणचं व्यवस्थित मिक्स झालं आहे। ह्याचा खार देखील बघा खूप मस्त खार याला सुटला आहे। हे लोणचं मुरण्यासाठी साधारण 4-5 तास लागतात। 4-5 तासामध्ये हे लोणचं खाण्यासाठी रेडी होतं। बाहेर ठेवलं तर 4-5 दिवस टिकतं। तुम्ही हे काचेच्या कोरड्या हवाबंद बरणीमध्ये फ्रीज मध्ये ठेवा, म्हणजे 14 ते 15 दिवस देखील सहज टिकतं। अतिशय चविष्ट आणि रसरशीत असं पांढऱ्या कांद्याचं लोणचं तयार। हे लोणचं तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा। आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।